ही आमची चुलत बहीण आहे. हिंदू स्वतःचा हे आहे कॉम्प्लेक्स. आणि ज्यावेळेस मी आता ही चुलत बहीण असताना आपण म्हणतात की IMC मध्ये आम्ही सुरुवातीला नातेवाईकडे जात नाही आणि मित्राकडे जात नाही सुरुवातीला. आता ह्यांना जॉईन मी नाही केलेलं, ह्यांना जॉईन तिसऱ्या माणसाने केले. मी ज्यांना जॉईन केलं तो वकील म्हणून होते यांच्या गावाचे रितापूर वकील म्हणून, मी त्यांना जॉईन केलं आणि त्यांनी ते इथं राहत होते यांच्या बाजूला तिथं धाराशिवमध्ये. आणि त्यांनी ह्यांना सांगितलं आणि सांगितल्यावर मग जॉईन झाले. आणि जॉईन झाल्यानंतर मला ह्यांनी फोन केला की सर आम्हाला सिस्टम सांगा कसं आहे ते. कारण जवळचेच किंमत मला राहत नाही, विश्वास बसत नाही लोक. मग ठीक आहे म्हटलं येतो, काही अडचण नाही. आता बहीण बोलीला मला जावं लागेल ना. मग आलो. मग त्यांच्या घरी मी होम मिटिंग दिली अशीच 10-20 त्यांनी महिला जमा केल्या. म्हटलं अगोदर तू स्वतः बघ म्हणलं कसं आहे काय, आणि आवडलं तर कर है ना. मग ज्यावेळेस समजा अगोदर म्हणजे आम्ही एक मिटिंग घेतली आणि त्यांनी स्वतःसाठी त्यांच्या वेट लॉस साठी, मला वाटतं वेट बरंच कमी झालं असणार आहे त्यांना, काहीतरी हा. मग ते म्हणले आम्हाला कसे आमच्या सर पप्पा घरी म्हणले मला काय करतं म्हणजे असं करायचं, बरोबर आहे ना. मग ठीक आहे म्हणलं पण यूज तर करा म्हणलं आरोग्यासाठी. मग त्यांनी सामान यूज केलं, जवळपास 10-12 सामान सुरुवातीला घेतलं. ते बरं असले त्यांनी गिफ्ट मिळवलं पहिल्यांदा, सरला दिलं घाला त्यांनी, त्यांना बी अनुभव आला. आणि मग ज्यावेळेस त्यांना अनुभव जाणवला 1-15 दिवसांना महिन्यानं, मग त्यावेळेस म्हटले अजून एकदा या म्हटले, मला अजून परत बोलावलं एकदा. आणि परत बोलावल्यावर म्हणले आम्हाला हे काम करायचंय, आमचा इथे गाव आहे म्हणजे काम करायचं. म्हटलं ठीक आहे. मग म्हटले कशी सुरुवात आहे ह्या कामाची. म्हटलं 2 लाखाचं किंवा 5 लाखाचं घेऊन चालू करू शकता. तुमचं गाव म्हटलं 2 लाखाचं घ्या म्हणलं एजन्सी, आणि एजन्सी घेऊन तुम्ही द्या म्हणलं. मग म्हटले नाही विकलं तर म्हणलं मी आहे, मी कुठे जाणार आहे, मी घेतो सामान तुमचं नाही विकलं तर. म्हणजे हमी कोणती घेतली, मी 2 लाखाची घेतली. त्या 2 लाखाचं सामान तुमचं कारण बिझनेसला वेळ लागणार आहे म्हणलं, थोडा शटअप बसायला 6 महिने वर्ष लागतो बिझनेसला. एकदम इन्स्टंट काय ही कुठे स्कीम नाहीये, वेळ लागेल म्हटलं. मला 6 महिने वेळ द्या. 6 महिन्यात तुमचं जर नाही विकलं तर मी सामान तुमचं माघारी घेतो, तुमचं काय असेल तुम्ही चालू द्या म्हटलं. नंतर तर अक्षरशः ज्यावेळेस त्यांना शॉप दिला, उद्घाटन केलं मस्तपैकी. मग उद्घाटन मोठं केलं आम्ही, समोर इथं कार्यक्रम केला, भरपूर लोक आले. तर 6 महिन्यामध्ये किमान यांनी 6 लाखाचा सेल केला. मग आम्ही 6 महिन्याने विचारलं आता कसं करायचं, बंद करायचं कसं करायचं. नाही म्हणजे आता वाढवायचं म्हणजे आम्हाला. म्हणलं आपली काय जबान होती म्हणलं 2 लाखाची. 6 महिने झालं म्हणलं 2 लाखाचा सेल संपला तुमचा. किती झाला म्हणलं सेल बघा म्हणलं सॉफ्टवेअरला. तर 6 महिन्याला सेल ह्यांचा 6 लाखात झाला. तर आता ह्यांची अशी तयारी की आता कंपनीनं नवीन एक 5 लाखाचं द्यायला चालू केलं. त्यांचं की कमिशन जास्त आहे त्या 5 लाखाला. आता तयारी ह्यांची अशी चालू की 5 लाखाचं मला घ्यायचंय, पण मला मिळत नाही आता इथं. आता मिळत नाही, पण धडपड चालू आहे 5 लाखाचं घेण्याची. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय की जो व्यक्ती 2 लाखाचं सुद्धा विकण्यासाठी म्हणजे कसं विकलं नाही काय नाही हे म्हणजे टेन्शन आलं होतं किंवा कसं करू म्हणून त्यांच्या पुढे प्रश्न तयार झाला होता. पण आज तो प्रश्न आज मला वाटतं किती वर्ष झाले तुम्हाला? 2 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्ष होईल 40 लाखाचा सेल आहे. असं मला वाटतं पहिल्याच वर्षी